एवढा प्रभु भावे भावे एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे गम पनि దని పద బప
पुरवे धरा पुरवे
हॅलो हरी हॅलो हॅलो आवाज क्लिअर करायचा हरी एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्छा एवढा जगदाने मागे तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्छा एवढा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्छा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननेत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहसं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वंदे देव उमापतीं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवन्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करम् आता हृदय आपुले चोफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थुरा माते संत सज्जना साष्टांग नमन श्रुते जनासी लोटांगण एका विनवी जनार्दनाती गोड निरूपण पुढे आहे या लागे आता स्तुती सांडोणी समस्ता चरणी ठेवी जय माथा तेची भले विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्छा एवढा जगदाने मागे तुळसी दळ पाणी
होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा. आजी खाली बसा. वरगणी आली का नो सप्त्याची. विठ्ठल विठ्ठल भगवत भक्ताचं किती महत्व आहे आणि भगवान परमात्मा कशाने प्राप्त होतो, भगवान परमात्मा कशाने तृप्त होतो आणि भगवान परमात्मा कुठे राहतो, या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकोबाराय चर्चा करतायत की भगवान परमात्मा किती मोठा आहे. कारण या जगामध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त कोणी मोठा नाही. कीर्तन करतो म्हणजे कीर्तनकार मोठा नाही, गायन करतो म्हणजे गायनाचार्य मोठा नाही, भागवत करतो म्हणजे भागवतकार मोठा नाही, कीर्तनाला येतो कीर्तनाला बसतो म्हणून श्रोता मोठा नाही. तर ज्याच्या करता हे सर्व चालू आहे तो विश्वंभर या जगामध्ये सगळ्यात मोठा आहे. कीर्तन ज्याच्या करताय, मग कीर्तन करणारा केवळ कीर्तनकार असू शकतो, तो भगवंत नाही. पण भगवंत होण्याचं सामर्थ्य कीर्तनामध्ये हे विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये विचार जर केला तर प्रत्येक छोट्या पक्षाला वाटतं माझ्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे. नाही का? छोट्याला काय वाटतं, माझ्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे, माझ्यापेक्षा कोणीतरी सुखी आहे. पण भागवतकारांनी सांगितलं की या जगामध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त कोणी मोठं नाही. शास्त्राने सांगितलं अनुरेणुयान महतो मयान. किती बारीक आहे म्हटले, इतका बारीक आहे की तो अदृश्य आहे, न दिसणारा. दिसणाऱ्या वस्तू मोठ्या असतात, सांगू शकतो आपण. हा मृदंग किती मोठा आहे याची अंदाजा आपल्याला येऊ शकतो, किती लांब आहे त्याचा अंदाजा येऊ शकतो, त्याची रुंदी किती आहे याचा अंदाजा येऊ शकतो. प्रत्येक दिसणाऱ्या दृश्य वस्तूचा अंदाजा येऊ शकतो. परंतु भगवंताची लांबी किती आहे, भगवंताची रुंदी किती आहे आणि भगवंत कसा आहे हे अद्याप कोणी सांगू शकलं नाही, कोणालाच सांगता आलं नाही. म्हणून संतांना म्हणावं लागलं, रंग नाही रूप नाही नहीं वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया. म्हणून या जगामध्ये सगळ्यात मोठा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. भगवंताच्या व्यतिरिक्त या जगात कोणीच मोठं नाही आणि कोणी स्वतःला मोठं समजूही नाही. मग मोठा कोण आहे म्हटले, भगवान परमात्मा आहे. किती मोठा आहे तुकोबाराने सांगितलं, एवढा प्रभू भावे, एवढा मोठा आहे. परंतु जरी तो मोठा असला आपल्या भक्ता करता तो छोटा होतो. किती छोटा होतो, तेने संपुष्टी राहावे. संपुष्ट म्हणजे काय, हृदय. देव कुठे राहतो, हृदयामध्ये राहतो. आता आपल्याला हृदयातला कळत नाही म्हणून मंदिरातल्याला पाहायला जावं लागतं. ज्याला हृदयातला कळला त्याला मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. म्हणून ज्याला हृदयातला कळला ते मंदिरात गेलेच नाही. संत सावता महाराजांनी आयुष्यभर भगवंताचं भजन केलं.